देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांना हटवून त्यांना केंद्रात मंत्री केलं जाणार का? या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहेत. पण आता या सगळ्या चर्चांमध्ये एक वेगळाच ट्विस्ट समोर येतोय. कारण फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर त्यामागचं कारण केंद्रीय मंत्रीपद नसून भाजपमधली आणखी एक मोठ्या आणि ताकदवान पदाशी संबंधित असल्याची माहिती समोर येते. आणि जर ही एंट्री झाली तर फडणवीसांचं दिल्लीतलं वजन तर वाढणारच आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र स्वतः फडणवीसांनी सुद्धा या चर्चांना अनेकदा पूर्णविराम दिला. आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचं त्यांनी कित्येकदा स्पष्ट केलंय. त्यामुळे फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवलं जाणार या चर्चांमध्ये सध्या तरी काहीही तथ्य नसल्याचं दिसतं. पण मग ते दिल्लीला का जाणार आहेत? दुसरीकडे फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या सुद्धा आता वाढलेलं पाहायला मिळतंय. पण जर ते केंद्रीय मंत्री होणार नसतील तर मग दिल्ली का? तर मंगळवारी फडणवीस दिल्लीत असणार आहेत, म्हणजेच आज. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला का जात आहेत? याचं उत्तर भाजपच्या सर्वात ताकदवान समित्यांपैकी एक असलेल्या भाजपच्या संसदीय समितीमध्ये दडलं असल्याची जोरदार चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या संसदीय समितीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर फडणवीसांची या समितीत एंट्री जवळपास निश्चित असल्याची चर्चा भाजपच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता ही संसदीय समिती नेमकी एवढी महत्वाची का आहे? भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी मोठी असली तरी संसदीय समिती ही पक्षाच्या सर्वात महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेतली समिती मानली जाते. पक्षाच्या नेतृत्वाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय या पातळीवर घेतले जातात. त्यामुळे या समितीत एंट्री मिळणं म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात थेट प्रभाव वाढण्याची मोठी संधी मानली जाते. सध्या भाजपच्या संसदीय समितीत 12 सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे या समितीत सध्या एकही विद्यमान मुख्यमंत्री नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या समितीत सामील करून घ्यायचं की नाही यावर पक्षातील चर्चा सुद्धा सुरू असल्याचं सांगितलं जातंय. याच चर्चेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत असल्याची माहिती आहे. मात्र महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आणि राष्ट्रीय राजकारणातील फडणवीसांचा अनुभव पाहता त्यांची दावेदारी मजबूत होणार असल्याचं बोललं जातंय. याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपच्या संसदीय समितीचे सदस्य होते. मात्र 17 ऑगस्ट 2022 रोजी गडकरींना या समितीतून बाहेर काढण्यात आलं. सध्या देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सुद्धा सदस्य आहेत. त्यामुळे संसदीय समितीत त्यांना स्थान मिळालं तर पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील त्यांची भूमिका आणखी महत्त्वाची होऊ शकते. यामागे आणखी एक महत्त्वाचा राजकीय संदर्भ आहे. 2006 मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी संसदीय समितीच्या रचनेत बदल करताना तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना या समितीतून बाहेर काढलं होतं. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांना संसदीय समितीत स्थान दिलं तर त्याचा पक्षाच्या अंतर्गत सत्ता समीकरणांवर काय परिणाम होईल यावरही भाजपमध्ये चर्चा असल्याचं सांगितलं जातंय. आणि जर फडणवीसांची या समितीत एंट्री झाली तर त्याचा फायदा फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहणार नाहीये. कारण सध्या फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेतच, त्याबरोबर केंद्रीय निवडणूक समितीत सुद्धा त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. त्यात आता संसदीय समितीची भर पडली तर भाजपच्या महाराष्ट्रापासून थेट राष्ट्रीय नेतृत्वापर्यंतच्या निर्णय प्रक्रियेत फडणवीसांचा प्रभाव वाढू शकतो. म्हणजेच फडणवीस दिल्लीला जात आहेत त्याचा अर्थ महाराष्ट्र सोडून केंद्रात मंत्री होण्यासाठी जात आहेत असं नसून भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर आणखी मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांची दिल्ली वारी सुरू आहे का, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरतोय. आणि जर खरंच भाजपच्या या ताकदवान 12 सदस्यांच्या संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांचं वजन आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आता लक्ष लागलंय ते फडणवीस दिल्लीला जातात की नाही, त्यापेक्षा दिल्लीमध्ये फडणवीसांना नेमकी कोणती नवी जबाबदारी मिळते याकडे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.